नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो, आपण आता आहोत मोशीतल्या खाणीमध्ये आणि बघू शकतो काय सुंदर प्रकारची ही दगडाची जुनी खाण आहे आणि एक खूप एनरिच असा बायोडायव्हर्सिटी सेंटर म्हणू शकतो। माझ्या आजूबाजूला देखील तुम्हाला आता अनेक पक्ष्यांचा आवाज येत असेल। हे बघा, हाही पक्षी आता समोर दिसतोय, वरती उडाला। आता अनेक पक्षी प्राण्यांचं हे खरं तर हॅबिटॅट म्हणू शकतो, एक परिसंस्था तयार झालेली आहे आणि अशा खाणींचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा जस्ट एक व्हिडिओ बनवतोय। ह्याचं जर आत्ताचं सौंदर्य बघितलं तरी खूप उत्तम प्रकारचं एक पर्यटन स्थळ इथे निर्माण होऊ शकतं, ह्याची अगदी मनात खात्री आहे। त्यामुळं ह्याच्यामध्ये कचरा टाकून किंवा ह्याच्यामध्ये गणपती विसर्जन करून ह्या खाणींचं सौंदर्य हे करून, हे बघा हा पक्षी उडतोय आता इथे जाऊन बसला आणि हा रिस्कचा एरिया खरं तर इथून डायरेक्ट खोल दरी आहे आणि इथून हेवी सगळे डंपर्स चाललेत। तर ह्या मोशी खाणीचं खरं तर सौंदर्य लोकांना दाखवायचं होतं संध्याकाळच्या वेळेस। तर हे अजूनही हे बघा, हे पक्षी बघा याच्यात दिसत असतील। इथे देखील आता काही पक्षी बसलेलं बघा, इथे अजूनही बसलेला आहे आतमध्ये, हे बघा हा पक्षी दिसतोय। त्यामुळं हा पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, अनेक जलचरांसाठीचा एक नॅचरल हॅबिटॅट आहे। हे कुठलंही विदेशातलं चित्र नाही आहे, हे आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये। इथे अनेक प्रकारचे पर्यटन सुरू होऊ शकतात, ठीक आहे। बोटिंग्स असू दे किंवा इथे रेस्टॉरंट्स होऊ शकतात किंवा नसेल तर एक अति उत्तम पक्षी निरीक्षण केंद्र आणि एक ह्याच्यामध्ये इथे हे पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप डेफिनेटली होऊ शकतं। हे बघा, आपण फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा ऋतिक रोशनच्या पिक्चरमध्ये जसे समुद्रकिनारी असे सुळके बघतोय, हे खाण तयार करताना हे सगळे तयार झालेले सुळके आहेत। हे नैसर्गिक सौंदर्य लोकांसमोर आणायचं होतं, त्यासाठी तर संध्याकाळचं तर आता थोडंसं इथं आजूबाजूला खूप सारे क्रशर्स चालतात आणि सकाळचं ऊन इकडनं, त्यामुळं हे थोडंसं धुकर दिसतंय। ठीक आहे, संध्याकाळी याचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू। धन्यवाद।